हिंसाचारानंतर सय्यद असीम अलीच्या हालचालींवरही तपास यंत्रणांची नजर आहे। मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा पदाधिकारी सय्यद असीम अलीला हिंदू नेत्याच्या हत्या प्रकरणाच्या आरोपात अटक झाली होती। नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरात राहणारा सय्यद असं या मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा पदाधिकारी होता आणि एक यूट्यूब चॅनल तो चालवायचा। पराग डोबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। पराग, काय अधिकची माहिती? आता आणखीन एक नवीन नाव समोर आलेलं आहे सय्यद असीम अलीचं। नक्कीच ज्या पद्धतीनं तपास सुरू होता त्यामध्ये सुरुवातीला मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा जो आहे फहीम खान हा समोर आलेला होता। त्याचसोबतच त्याचाच खरं तर हा त्याच पक्षाला आणखी एक नाव समोर आलेलं आहे, त्यामध्ये सय्यद असीम अली असं त्याचं नाव आहे। याचं सुद्धा या प्रकरणामध्ये हिंसाचार प्रकरणामध्ये काही बैठका सुद्धा त्याने घेतल्या असल्याची माहिती पुढे येत आहे। त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुद्धा सुरू केलेला आहे। त्याच्या घरी सुद्धा जाऊन आल्याची माहिती आहे। नेमका त्याचा शोध घेतला जाता। यापूर्वी त्याचा खुनाच्या प्रकरणात सुद्धा त्याचा संबंध असल्याचं समोर आलेला आहे आणि हे हिंसाचार घडत असताना जो कट रचला जात असल्याचं बोललं जातं, त्याच्या बैठका शहरातील विविध भागांमध्ये काही लोकांनी घेतल्या होत्या। त्यामध्ये या जो आहे सय्यदचं नाव समोर येत आहे। बिलकुल, धन्यवाद पराग आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।